नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे उडद आणि मूग डाळचे पापड, घरगुती पापड कसे बनवायचे आणि वर्षभर कसं स्टोर करायचं, या सगळ्याची इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये आहे। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर घरगुती मूग डाळ आणि उडद डाळीचे पापड बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य इथे सगळ्यात अगोदर आपण बघून घेऊया। इथे मी दीड वाटी आपल्याला इथे उडदाची डाळ लागणार आहे। तर उडदाच्या डाळीचं आपण इथे पीठ वापरलं आहे। तर हे पीठ तुम्ही जर खूप मोठ्या प्रमाणात बनवत असाल तर गिरणीवरून किंवा चक्कीवरून दळून आणा। मी हे घरीच बनवलेलं आहे। तर डाळी सगळ्यात अगोदर एखाद्या कॉटनच्या रुमालमध्ये पुसून घ्यायच्या आणि मिक्सरवर अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं, पीठ चाळून घ्यायचं। अगदी मऊसर पीठ असलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाउलमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल ही जी वाटी आहे, याच वाटीचे मेजरमेंट आहे। 1.5 वाटी उडदाच्या डाळीचे पीठ आणि 1.5 वाटी मुगाच्या डाळीचे पीठ आहे हे। तर आपल्याला समप्रमाणामध्ये उडद डाळ आणि मूग डाळीचं पीठ वापरायचं आहे, जेणेकरून जे पापड होतील ते खूप छान लागतात टेस्टसाठी। हवं तर तुम्ही फक्त उडदाच्या डाळीचे पापडसुद्धा बनवू शकता। मूग डाळसुद्धा सेम मी मिक्सरमध्येच वाटून घेतलेली आहे, कमी प्रमाण आहे, त्यामुळं आपण घरच्या घरी अशा प्रकारे मिक्सरवर दळू शकतो। इथे एक साधारणतः 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि इथे आपण पापड खार वापरला आहे। साधारणतः 1 ते 1.5 मोठा चमचा मी वापरला आहे। याला डिस्को सोडासुद्धा म्हणतात। पापड फुलण्यासाठी हा सोडा वापरला जातो। तर याला पापड खारू बऱ्याच नावानं ओळखलं जातं। आणि आपण इथे लागल तसं चवीनुसार मीठ वापरणार आहे, साधं मीठ वापरायचं आहे। 1 छोटा चमचा हिंग पावडर आणि साधारणतः 1 चमचा जो नॉर्मल पोहे खायचा चमचा असतो ते काळी मिरी अशी मोठी मोठी कुटून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक पावडर वापरायची नाही, नाहीतर मग पापड काळसर दिसतात किंवा काळे दिसतात तुम्हाला। तर त्यामुळे थोडंसं मोठंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला, फक्त जस्ट फ्लेवरसाठी। तर आता आपण पापड बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर पाणी तयार करूया। तर इथे मी बघा 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। अजून थोडं म्हणजे अर्धी वाटी अजून एक्स्ट्रा पाणी टाकायचं। आणि यात आता आपण टाकूया पापड खार आणि चवीनुसार मीठ। आणि आता आपल्याला हे व्यवस्थित आता गरम करून घ्यायचं आहे पाणी, जेणेकरून यात पापड खार आणि मीठ व्यवस्थित वितळलं पाहिजे। साधारणतः 2 ते 3 मिनटामध्ये हे व्यवस्थित असं वितळलं जातं। आणि मग आपण आता हे पाणी थोडंसं थंड करून घेऊया। थंड पाणी झाल्यावर यूज करणार आहोत। तर काही कचरा वगैरे असेल तर त्यासाठी मी ते चाळणीने चाळून घेतलं हे पाणी। आता 2 ते 3 मिनटं आपण हे फॅनखाली थोडं ठेवून थोडंसं असं कोमट होऊ देऊया। आता आपण पापड साठी जे पीठ असतं ते मळून घेऊया। तर एका बाउलमध्ये दोन्ही पीठं काढून घेतलेली आहेत। त्यात आता आपण थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि हे आपण मोठी काळी मिरी आपण जी अशी कुटून घेतली होती, मोठंच कुटायचं। जर खूप बारीक केलं ना तर ते काळसर दिसतं पापड। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे, जेणेकरून व्यवस्थित अशी काळी मिरी सगळ्या पिठामध्ये मिक्स होईल। आणि यात आता 2 चमचे साधारणतः आपण तेल वापरलेलं आहे। तेलामुळं पापड जे आहे ते छान बेललं जातं आणि छान लाटलंही जातं। तर आता व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला लागल तसं पाणी टाकायचं आहे। जे पाणी आपण गरम करून थंड करून घेतलेलं आहे त्या पाण्याचा वापर करायचा आहे। आणि जवळपास एवढ्या पिठाला हे पूर्ण पाणी आपल्याला इथे लागतं, म्हणजे 1.5 वाटी पाण्याचा वापर करायचा आहे। पण पाणी टाकायचं असताना घाई करायची नाही, अगदी सावकाश पाणी टाकायचं, नाहीतर मग तुमचे पीठ जे आहे पापडाचं ते लवकर पातळ होतं। जसं लागल तसं थोडं जर पाणी टाकलं तर ते पीठ घट्टसर मळलं जातं, अथवा खूप लवकर हे पीठ पातळ होऊ शकतं। पण आपल्याला उडदाचे पापड बनवण्यासाठी हे पीठ अतिशय घट्ट मळायचं आहे। असं नाही की खूपच कोरडं असावं, म्हणजे पीठ व्यवस्थित पाणी टाकून मळून घ्यायचं, पण ते थोडं दाटसर किंवा घट्टसर असलं पाहिजे। आता बघा इथे जसं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे अगदी घट्ट गोळा मी मळून घेतलेला आहे। आता आपल्याला याला झाकण लावून असं एक साधारणतः 1 ते 1.5 तास तसंच ठेवून द्यायचं आहे, कारण हे पीठ छानपैकी मुरलं पाहिजे। जर पीठ मुरलं नाही तर मग पापड छान होणार नाहीत। 1 ते 1.5 तासानंतर बघा पीठ व्यवस्थित मुरले, म्हणजे हात व्यवस्थित आपला असं जर दाबला तर ते छानपैकी आपण आता मध्ये जाऊ शकतो। आता इथे बघा बेलनच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे दाबून मऊ करू शकता, किंवा मी आता काय करणार आहे, एवढ्या पिठाचे 2 गोळे करून घेणार आहे आणि माझ्याकडे एक खलबत्ता आहे। आता त्या खलबत्त्यामध्ये मी हे पीठ मऊ करून घेणार आहे। खूप लवकर मऊ केलं जातं अशा प्रकारे, कारण खूप चांगला भार पडतो। आणि जर तुम्ही तुमच्याकडे बेलन असेल किंवा लाटणं असेल त्याच्याने सुद्धा मऊ करू शकता, असं म्हणजे थोडंसं त्याच्यावर बडवून। पण इथे मी अशाच प्रकारे खलबत्त्यामध्ये
कुटून घेणार आहे पीठ, जेणेकरून खूप लवकर मऊ होतं आणि पापड खूप छान लाटले जातात. तर अशा प्रकारे थोडासा चांगला भार टाकून साधारणतः 5 ते 7 मिनटात हे बघा अशा प्रकारे अगदी मऊ पीठ झालं आहे. याची एक छानपैकी अशी लांबट लोळी करून घेऊया आपण आणि समान आकाराचे असे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया. म्हणजे पापड तुम्हाला असं कमी जास्त पीठ होणार नाही जर तुम्ही अशा प्रकारे याचे छोटे छोटे असे लोळी बनवून एक गोळे करून घेतले तर मग ते खूप छान पापड होतात. तर बघा अशा प्रकारे आपल्याला असं जेवढ्या आकाराचं तुम्हाला पापड बनवायचं असेल त्या पद्धतीने अशा प्रकारे पीठ कट करून घ्या, जेणेकरून पापड जे आहेत ते कमी जास्त म्हणजे लहान मोठे होणार नाहीत. आणि शक्यतो बाहेरच्यासारखे एवढे जरी गोल लाटता नाही आले तर त्या पद्धतीने फक्त पापड पातळ लाटला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची. थोडाफार आकार इकडे तिकडे असेल तरी चालेल आणि हाताला तेल लावून अशा प्रकारे या गोल गोल लाट्यांना आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये हे सगळे जे गोळे आहेत पिठाचे भरून घेणार आहोत. खूप लवकर कोरडं पीठ होतं तर त्यासाठी याला झाकण लावून ठेवायचं आणि एक एक लाटी काढून घ्यायची. आणि अशा प्रकारे आता आपण हे थोडंसं खाली प्लॅटफॉर्मवरच लाटलेलं आहे. तर किचन प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता किंवा एखादी पाट असेल तर त्या पाटाला तेल लावून घ्या किंवा एखादी तुमच्याकडे जर असं दगडी पोळीपाट असेल तर त्याच्यावर सुद्धा लाटू शकता. पण अशा प्रकारे छान भार पडतो आणि खूप इझी जातं. जर खूप मोठ्या प्रमाणात असतील तर घरात 2 ते 3 लेडीज असतील तर खूप आरामात तुम्ही पापड बनवू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही असे उडदाचे पापड घरी बनवता तर शक्यतो एकटे असाल तर थोडंच पीठ भिजवत जा आणि त्याप्रमाणे तुम्ही पापड करत जा. नाहीतर मग एकदाच काय पीठ भिजवलं तर ते एकट्याला लाटले जात नाहीत आणि खूप वेळ लागतो पापड लाटण्यासाठी. पापड लाटण्यासाठी स्पेशल बेलन पण मिळतं, म्हणजे लाटणं पण मिळतं थोडंसं डिझाईनचं, ते वापरलं तरी चालेल. पण मी इथे आपले जे नॉर्मल पोळीचं बेलन असतं त्याच वापर केलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता किती पातळ आहे पापड, जेणेकरून या पापडमधून तुम्हाला स्पष्टपणे माझा हात पण दिसून येतोय आणि प्लॅटफॉर्मवर पूर्ण प्लॅटफॉर्मचा म्हणजे काळा दगड आहे खाली तो सुद्धा व्यवस्थित दिसतोय. आता मी एका प्लेटवर हे पापड अशा प्रकारे काढून घेणार आहे. आता तुम्हाला अजून एक पापड मी लाटून दाखवते. अशा प्रकारे थोडाफार आकार इकडे तिकडे झाला तरी चालेल, फक्त पापड पातळ लाटले गेले पाहिजेत याची तेवढी काळजी घ्यायची. तर बघा सुरुवातीला सगळ्यात अगोदर पापड लाटायचं असताना त्याची कट लाटायची, म्हणजे आपोआप पापड गोल होत जातो आणि पापड जो आहे तो पातळ लाटला जातो. बघा अशा प्रकारे हे सुद्धा पापड किती ट्रान्सपरंट आहे, माझा स्पष्टपणे हात दिसून येते तुम्हाला. इतपत हे पातळ लाटायचे आणि अशा प्रकारे सगळे पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आणि एखाद्या कॉटनच्या ओढणीवर हे पापड असं उलट पलट करत 10-10 मिनटाच्या फरकाने असं त्याला पलटत राहायचं, नाहीतर मग ते असे खोपडे होतात किंवा असं मुदडले जातात. तर त्यासाठी आपल्याला सतत 10 ते 15 मिनटाच्या फरकाने आपल्याला हे पलटून काढायचं आहे. तर 1 दिवस ते 2 दिवस हे उन्हात वाळून घेतलेले पापड अशा प्रकारे माझे पापड तयार आहेत. बघा मस्तपैकी आपल्या इथे पापड जे आहेत खूप छानपैकी वाळवून झालेले आहेत. तर हे पापड तुम्ही आता तळून सुद्धा घेऊ शकता. तुम्ही इथे बघू शकता ज्या पापडाचा आपल्या टेक्स्चर आहे किंवा एखादी जो आकार म्हणता येईल किंवा याची थिकनेस तुम्ही प्रॉपर आहे. तर मी तुम्हाला हे पापड थोडासा तोडून सुद्धा दाखवते की एवढा पापड आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचा आहे, जेणेकरून पापड आपला व्यवस्थित तळला गेला पाहिजे. आणि थोडंसं एकावर एक ठेवायचे, नाहीतर मग हे लवकर असे मुदडल्या जातात किंवा असे अद्दर होतात एका साईडने. तर एकावर एक ठेवल्यामुळं ते व्यवस्थित अशा आकार त्याचा नीट राहतो. आता आपण पापड बघा अशा प्रकारे गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया. मस्त पापड आपला तळला गेलेला आहे इथे. आता आपण हे पापड काढून घेऊया. साधारणतः 1 ते 2 पापड मी तुम्हाला इथे तळून दाखवणार आहे. अशा प्रकारे मस्तपैकी आपले इथे पापड अगदी क्रिस्पी आणि अगदी छान झालेले आहेत. तर इथे दुसरा पापड पण अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया. बघा मस्त तळून झालेत. आता तुम्हाला एका प्लेटमध्ये मी हे पापड काढून दाखवणार आहे. बघा अशा प्रकारे मस्त आकारही चांगला आलेला आहे. जरी बाहेरच्यासारखा आकार येत नसेल तरी हा अगदी क्रिस्पी होतो आणि मस्त खायला कुरकुरीत होतो. नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सोपी आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सोबतच जे घंटीचं आयकॉन दिले त्याला